नमस्कार। आज आपण संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पाळडो जिल्हा चंद्रपूर येथील 365 दिवस चालणाऱ्या शाळेला आपण आज या ठिकाणी भेट दिलेली आहोत। आम्ही जी शाळा वर्षभरातील 365 दिवसही सुरू असते आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी येथील मुख्याध्यापक आदरणीय राजेंद्र परताकी सर यांच्या मार्गदर्शनामध्ये या खेड्यापाड्यातील गोरगरीब विद्यार्थी अतिशय एक आत्मविश्वासाने या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि या शाळेला भेट देण्यासाठी शिवाजी हायस्कूल गौरी येथील मुख्याध्यापक आदरणीय डॉक्टर के.आर. टेंभुर्णे यांच्या मार्गदर्शनात आज क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली आणि या अनुषंगाने आज आम्ही पाळडो येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये येथील विद्यार्थ्यांची दिनचर्या, येथील शिक्षण, विद्यार्थ्यांमध्ये असलेले कलागुण जाणून घेण्यासाठी या शाळेमध्ये आम्ही आज आलेले आहोत। त्या अनुषंगाने इयत्ता 1 ते 8 पर्यंत या ठिकाणी या शाळेमध्ये विद्यार्थी शिक्षण घेतात। जवळपास 142 विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत आहेत आणि या शाळेचे मुख्यमंत्री म्हणून कुमारी दिव्यांगा या ठिकाणी अतिशय आत्मविश्वासाने आज आपल्या या दिवसाची सुरुवात पण तिने केलेली होती। तर या शाळेविषयी काय तिचे मत आहे, काय तिच्या प्रतिक्रिया आहेत, ही शाळा का तिला आवडते याविषयीचे मनोगत आपण या दिव्यांगा विद्यार्थीकडून आपण जाणून घेऊया। नमस्कार, माझे नाव दिव्यांका महादेव बाजगीर। मी आता 8वी शिकते। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पाळडोह, जी जिल्ह्यातील 365 दिवस चालणारी शाळा आहे। माझी शाळा सकाळी 4 वाजेपासून सुरू होते। म्हणजे ही शाळा सकाळी सगळे मुलं 4 वाजता सकाळी रनिंगला जातात। मग तिथे आमचे सर येतात, नंतर आमचा योगा किंवा आमचे वेगवेगळे खेळ, ॲथलेटिकची तयारी करून घेतात। नंतर आम्ही घरी येतो। नंतर 8 वाजेपासून आम्ही शाळेमध्ये येतो। नंतर फिक्स 9ला आमची शाळा भरते। शाळेमध्ये सर्व मुले आपापल्या परीने स्वच्छता करतात। म्हणजे कुठे धूळ चढली असेल किंवा कोणता परिसर घाण असेल, कुठे स्वच्छ नसेल तर तो परिसर मुलं स्वच्छ करतात। नंतर आमच्या शाळेमध्ये जे मुलं अभ्यासामध्ये मागे आहेत त्यांच्यासाठी मराठी, इंग्रजी, गणित असे क्लास मुलांना नेमून दिलेले आहेत। ते मुलं आपापल्या क्लासमध्ये मग जाऊन बसतात। नंतर त्यांना ते पूरक मार्गदर्शनाचे क्लास झाल्यानंतर 10 वाजता परिपाठाला आमंत्रित केलं जातं। आमचा परिपाठ हा 27 मुद्द्यांचा आहे आणि 1 तासाचा परिपाठ आहे। तो परिपाठ झाल्यानंतर आम्हाला एक लंच ब्रेक असतो। नंतर आम्ही वर्गात बसल्यानंतर आमचे पिरियड सुरू होतात। 2 किंवा 2:30 वाजता जेवणाची सुट्टी सुटते। त्यानंतर पिरियड रेग्युलर सुरू असतात। नंतर 4 किंवा 4:30 पासून आमची खेळाची तयारी केली जाते। त्यामध्ये गोळाफेक, थाळीफेक, खो, कबड्डी या सर्वांची प्रॅक्टिस केली जाते। नंतर 5 वाजल्यानंतर सर्व मुलांना सुट्टी दिली जाते। म्हणजे जे मुलं ॲटोने जातात त्यांच्यासाठी गावातील मुलं थांबतात। मग सर्वजण 6 किंवा 6:30 वाजता घरी जातात। नंतर आमच्या गावामध्ये सर्व मुलं स्ट्रीट लाईट खाली अभ्यासाला बसतात। मग त्यांचा अभ्यास असो किंवा शिक्षकांनी दिलेलं काही काम असो किंवा त्यांचा स्वतःचा अभ्यास असो, मुलं तिथे स्ट्रीट लाईट खाली रोडवर बसून अभ्यास करतात। नंतर घरी गेल्यानंतर त्यांचा जो स्वयंअध्ययन आहे ते घरी जाऊन करतात। मग नंतर हा आमचा डेली रूटीन आहे आणि या शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम साजरे केले जातात। म्हणजे एखादा सण असेल तर तो घरी नाही तर शाळेमध्ये साजरा करतात। जसे होळी, दिवाळी, दसरा सगळे सण शाळेमध्ये साजरा केले जातात। दिवाळीच्या दिवशी सर्व मुलं शाळेमध्ये रांगोळी, चित्र, कविता हे सगळं तयार करतात। नंतर संध्याकाळी सर्व मुलं येऊन शाळेमध्ये दिवे लावतात। शाळेमध्ये डान्स केला जातो, डान्सचे प्रोग्राम घेतले जातात। खूप मजा येते शाळेमध्ये। नंतर होळीला पण तसंच सर्व मुलं शाळेमध्येच होळी खेळण्यासाठी येतात। आपले शिक्षकसुद्धा सर्व येतात। म्हणजे घरी करण्यापेक्षा शाळेमध्ये आम्हाला खूप मजा येते। आणि शाळेमध्ये रविवारी शाळेमध्ये येण्यास कारण शाळेमध्ये जनरल नॉलेजचे प्रश्न दिले जातात आणि त्यांची 4 गटामध्ये विभागणी करून प्रश्न घेतले जातात। म्हणजे चिठ्ठी टाकली, एका डब्यामध्ये चिठ्ठी असते, ती चिठ्ठी उचलल्यानंतर आपल्याला त्या चिठ्ठीचं उत्तर द्यायचं असतं। म्हणजे मुलांना आत्मसात म्हणजे त्यांना उत्साह येतो, आपल्याला चिठ्ठी कशी येईल, आपण त्याचं उत्तर कसं देणार, म्हणून सर्व मुलांना उत्साह निर्माण होतो। आणि रविवारी शाळेत येण्याचं कारण म्हणजे खेळायला पण सुट्टी मिळते आणि आपला जो
वेगळा अभ्यास असतो त्याला पण आपल्याला वेळ देता येतो आणि दुसरं म्हणजे नवीन काहीतरी रविवारी येऊन शिकता येतं. आपल्याला जनरल नॉलेजचे म्हणजे प्रश्न नुसतं पुस्तकातच नाही तर वेगळंच म्हणजे इतरत्रसुद्धा माहीत असले पाहिजे म्हणून आम्ही रविवारी शाळेमध्ये येतो. आणि शिक्षक पण आमचे शिक्षक खूप छान आहेत. म्हणजे ते आम्हाला जर एखादी गोष्ट समजली नाही तर ते आम्हाला त्याचं एक्सप्लेन करून सांगतात. आणि यावर्षी नवीन विषय आलेला आहे सायन्स आणि मॅथ. आम्हाला सर हे इंग्रजीतून शिकवतात कारण आमच्या शाळेमध्ये वर्ग तर आहेत पण शिक्षकांची कमी होती. मग आम्ही खूप मागण्या केल्या त्यानंतर आम्हाला शिक्षक मिळाले. आता नवीन आलेले सर शेख सर यांनी आम्हाला मॅथ आणि सायन्स हा नवीन विषय आणला आणि यामधून आमची खूप प्रगती व्हायला लागली. धन्यवाद. 8वीपर्यंत तर या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये तुमचं शिक्षण पूर्ण होतं आहे, बरोबर आहे ना? पण त्यानंतर 8वीनंतर पुढे काय असा एक प्रश्न आपल्या सर्व विद्यार्थ्यांसमोर प्रश्न निर्माण होतो. कारण ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी शिक्षण घेतलेले आहात तर तुमच्या अपेक्षा, तुमचे ॲम्बिशन, तुमचे उद्दिष्ट काहीतरी ठरलेले असतात की पुढे आपण जाऊन काहीतरी व्हावं असे आपल्याला वाटते आणि त्या अनुषंगाने पुढील शिक्षणासाठी फारशा सुविधा जवळपास नाहीत. तर त्या दृष्टीने तुमची पुढची तयारी कशी असते? आमची शाळा पहिल्या वर्गापासून तर 8वीपर्यंत असते. या शाळेमध्ये बाहेरगावचे विद्यार्थीसुद्धा येतात. म्हणजे पालडवचेच नाही तर टेकामांडवा, धोंडा अर्जुनी, शेनगाव या गावचे सुद्धा मुलं या शाळेमध्ये शिकतात. या शाळेमध्ये 8वीपर्यंत वर्ग आहेत पण यापुढे वर्ग नाहीत. पण आमचे सर इतके चांगले आहेत त्यांनी म्हणजे ते कसं करतात की इथून निघाल्यानंतर म्हणजे चांगल्या शाळेमध्ये आम्हाला ॲडमिशन करून देतात, हॉस्टेलची सुविधा करतात आणि आमचं म्हणजे खर्च आहे तो सर सारतात. अर्धा खर्च तर सरच सारतात. आम्हाला यामुळेच बाहेर शिकायला उत्साह येतो कारण आपल्या पाठीमागे कोणीतरी आहे किंवा आपल्याला कोणतरी गाईड करत आहे. आपलं आमचा उत्साह वाढतो आणि आम्ही बाहेरगावला शिकण्यासाठी आमचं मत बनतं. आणि आमची शाळा ही पहिली अशी नव्हती. पहिलं आम्ही बाहेरच म्हणजे असं काळी पाटी वगैरे सर्व बाहेरच घेऊन बसायचो आणि फळा वगैरे 2 बांबूनला लावलेला असायचा, वरून नेट असायची आणि खालून आम्ही सारवलेलं किंवा असंच दगड टाकून बसलेलं असायचं. पण नंतर सरांनी अंबुजा फाउंडेशनकडून आम्हाला एक शेड आला. मग शेडमध्ये बसायला लागलो. त्यानंतर चांगले बेंच आले, बेंचवर बसायला लागलो. नंतर आमची शाळा अशी उतारटीची होती म्हणून सरांनी मुलांना घेऊन सगळा परिसर खोदून काढला. नंतर शाळा घडवली. मग मुलांना 2च वर्ग खोल्या होत्या. झाडाखाली क्लासेस घेऊन बसायचे सर. म्हणजे 2 वर्ग खोल्यांमध्ये लहान वर्ग आणि बाकी बाहेर बसायची मुलं. नंतर हळूहळू बिल्डिंग बनायला लागल्या, शाळा मोठी व्हायला लागली. नंतर अशी आमच्या शाळेची प्रगती झाली आणि आमची शाळा आज ISO शाळा म्हणून ओळखली जाते. धन्यवाद. बेटा, तुम्ही अतिशय दुर्गम भागामधून शिक्षण घेत असताना, पुढे जात असताना अनेक अडचणी, कौटुंबिक अडचणी आहेत, आर्थिक अडचणी आहेत, सामाजिक अडचणींना तोंड देत तुम्ही या ठिकाणी शिक्षण घेतात. पण ज्या पद्धतीने ही शाळा नावारूपास आली, या शाळेला बरेचदा मोठे अधिकारी भेट देतात, अनेक मान्यवर भेट देतात, तुमचं कौतुक होतो आहे की नाही? TV मीडियामधून तुमचा एक कौतुक होतो. तर अशा वेळेला तुमच्यासमोर कुठेतरी एक प्रेरणा स्रोत तुम्हालाही मिळते की आमच्या शाळेला हे मोठे अधिकारी येऊन गेलेत, मार्गदर्शन केले. तर तुमच्या मनामध्येही असं कुठेतरी वाटत असेल की आपणही खूप मोठं झालं पाहिजे, आहे ना? तर त्या अनुषंगाने तुझे काय प्रेरणा असतात आणि तुला भविष्यामध्ये काय व्हायला आवडेल? सर, माझं स्वप्न आहे की मी पायलट बनावं. मला राधिका मेनन यांचा हा एक म्हणजे यांची गोष्ट ऐकली होती आणि मला लहानपणापासून वाटतं की मी पायलट व्हावं. राधिका मेनन यांनी काही नावी म्हणजे तलावामध्ये त्या वादळ आलं होतं आणि त्या वादळामुळे त्यांची नाव पलटली होती. मग काही नावाडी पाण्यामध्ये बुडत होते. राधिका मेनन ह्या स्त्री असूनसुद्धा घाबरल्या नाहीत. त्यांनी त्या नावाड्यांना वाचवण्यासाठी त्यांना माहीत होतं की यामध्ये आपला जीव जाणार, परंतु त्यांनी आपल्या जीवाचा विचार न करता म्हणजे त्या नावाड्यांना वाचवण्याचा विचार केला. त्यांनी त्या कठीण परिस्थितीतसुद्धा त्यांनी जहाज चालवले आणि त्या नावाड्यांना वाचवलं. म्हणून माझी आदर्श तर सावित्रीबाई फुलेसुद्धा आहेत कारण त्यांनीसुद्धा महिलांसाठी शाळा काढली. जर त्यांनी शाळा नसती काढली तर आज आम्ही शिकलोच नसतो. माझे आदर्श तर सावित्रीबाई फुले आहेत पण माझे आदर्श राधिका मेननसुद्धा आहेत. धन्यवाद. बेटा दिव्यांगा, तू ज्या पद्धतीने आतापर्यंतचा आपला अनुभव कथन केली आहेस, निश्चितच तुझं कौतुक करण्यास तू पात्र आहेस. पण ज्या पद्धतीने अजूनही काही दुर्गम भागामध्ये फार अशी परिस्थिती अनुकूल नाही,
अनेक असे काही गावं आहेत की ज्यामध्ये फारशा सुविधा नाहीत. 4थी 5वी 8वीपर्यंत शिक्षण असेल तर पुढे शिक्षणाच्या सुविधा नसतात. बऱ्याचदा विद्यार्थ्यांमध्ये टॅलेंट असतो, गुणवत्ता असते, पण त्यांना कधी आर्थिक परिस्थितीमुळे काही सुविधा नभावी पुढे जाता येत नाही. पण तुझ्या पद्धतीने तुझी एक वाटचाल आहे, तुझे एक आदर्श आहेत. तर अशा पद्धतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तू काय संदेश देऊ इच्छिते? भविष्यात त्यांना आपले ध्येय गाठायचं असेल, यश प्राप्त करायचं असेल, आयुष्यामध्ये कुठेतरी एका चांगल्या गोष्टीसाठी त्यांना प्राप्त करण्यासाठी काही गोष्टी प्राप्त करायच्या असतील तर तू काय संदेश देशील बाकी उर्वरित विद्यार्थ्यांना? सर, म्हणजे मी सुद्धा मला कधी स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं की मी या शाळेत शिकेन, आमची शाळा इतकी चांगली होईल किंवा आमची शाळा ISO होईल आणि इतक्या सुविधा आमच्या शाळेला मिळतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. आणि सर, आम्हाला ज्या सुविधा मिळतात तर तुम्ही पाहू शकता की आमच्या दुर्गम भागातील शाळा कशा आहेत, पण या शाळेमध्ये आमची शाळा खूप चांगली आहे. तर म्हणजे बाकी विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळत नाही किंवा कोणत्या सुविधा मिळत नाहीत. आमच्यात जे टॅलेंट आहेत ते त्यांच्यातसुद्धा असू शकतात, पण काही अडचणी किंवा काही सुविधा कोणत्या परिस्थिती नसल्यामुळे त्यांना त्या आपले टॅलेंट दाखवता येत नाही. पण आपल्याला सुद्धा मनात म्हणजे नुसतं आपल्याला शिक्षकांनी किंवा घरच्यांनी आपला पाठिंबा न घेता म्हणजे आपल्याला सुद्धा मनातून केलं पाहिजे की मला हे बनायचं आहे, तर मी यासाठी केलं पाहिजे काहीतरी. म्हणजे आपला वेळ आपण जे बनण्यासाठी करतो ना त्याच्यासाठी आपला वेळ न वाया घालवता आपल्या कामामध्ये आपण मग्न झालं पाहिजे. म्हणजे आपल्याला सर शिकवतात तर त्याच्यापुरतंच नाही, तर आपल्याला काय बनायचं या उद्दिष्टाने आपण आपल्या मताने काहीतरी शिकायला हवं. आणि बाकी विद्यार्थ्यांना हा संदेश देते की म्हणजे स्वयंअध्ययन करावं आणि आपल्याला जो मार्ग निवडायचा आहे तो मार्ग खूप विचार करून आणि आपल्या शिक्षकांचा आणि आपल्या मित्रांचा, घरच्यांचा विचार, सगळ्यांचा विचार घेऊन त्या मार्गाने चालावा. हाच माझा. बेटा राणी, एक प्रश्न सांगशील की या शाळेमध्ये शैक्षणिक कामकाजासोबत तुमच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सुद्धा वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात. तुमच्यामध्ये जी भीती आहे ते काढण्यासाठी, तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि तुमच्यातील जे काही सुप्त कलागुण आहेत, मग ते बौद्धिक असतील, क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून असतील, तर अशा वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी सुद्धा शाळा प्रयत्नरत असते. तर यामध्ये तू काय सांगतील, कोणते कोणते उपक्रम तुम्हाला शाळेमध्ये राबवले ज्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा झालेला आहे, तुमच्यात आत्मविश्वास निर्माण झालेला आहे, याबद्दल तू काय बोलशील? नमस्कार, माझे नाव राणी कैलास चव्हाण. मी इयत्ता 8वीत शिकते. आमच्या शाळेत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम साजरा केला जातो. दिवाळी हा सण आमच्या शाळेत साजरा केला जातो. या सणाला चित्र, निबंध ह्या कला आम्हाला येत नव्हत्या, तर आम्ही या शाळेत हे कला शिकला. आता आम्हाला हे कला खूप चांगले येते आणि या निबंध, चित्रकला, कविता या कलाची आम्ही एक फाईल बनविता. म्हणजे याचा फायदा काय, तर आम्हाला चित्र, कविता, निबंध हे तयार करून म्हणजे कसं मुलांना आपल्या मतानं काय लिहिता येतं, त्यांना काय करता येतं हे या फाईलमधून कळतं. म्हणजे मुलं कसं लिहू शकतात, त्यांच्यात किती आत्मसात आहे, ते किती सादर करू शकतात हे समजतं. मुलांना कविता कशी तयार करता आली, म्हणजे कशी तयार करावी हे आम्हाला सर सांगतात आणि त्यानुसार मग मुलं कविता तयार करतात. म्हणजे एका मुलांमध्ये काही चित्र काढण्याची कला असते, पण ती आपल्याला असं दाखवता येत नाही. म्हणजे या स्पर्धेतून आम्हाला ही कला दाखवता येते. बक्षीस वितरण केलं जातं, मग मुलांचा उत्साह वाढतो, मला हे बक्षीस मिळालं पाहिजे म्हणून मुलं कॉम्पिटिशन करतात. आणि हे कॉम्पिटिशन आतापुरतंच नाही, तर आपल्याला हे आपल्या भावी आयुष्यामध्ये हे कॉम्पिटिशन कामाला येईल म्हणून हा सरांचा उद्दिष्ट आहे. आणि या सगळ्यांमधून आम्हाला सुद्धा खूप फायदा होतो, कारण आपल्याला आता काही नाही करता येणार, पण नंतर आपल्याला कुठं नोकरी वगैरे कुठे गेलं तर आपला इंटरव्ह्यू घेतील, तेव्हा आपल्याला आपला विषय सांगता आलं पाहिजे किंवा आपल्यात काय कला आहे, आपण काय काय करू शकतो हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. किंवा काही सांगितलं का कशाविषयी माहिती विचारली तर ती आपल्याला मनमुक्तपणे बोलता आली पाहिजे. हे सगळं या उपक्रमांमधून आम्हाला करता येतं. आणि आमच्या शाळेमध्ये बालसभा घेतली जाते, त्यामध्ये वेगवेगळे मंत्री म्हणजे निवडतात, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, सगळ्या विषयाचे मंत्री. मग कुणाला खरचटलं लागलं तर आरोग्यमंत्र्याकडे तो जातो. स्वच्छताविषयी बाथरूम क्लीन म्हणजे शाळेचा परिसर क्लीन हा स्वच्छता मंत्री बघतो. मुख्यमंत्र्याचं काम असतं की या सगळ्यांकडे त्याचं फोकस करणं, म्हणजे स्वच्छता मंत्री नीट काम करतोय का, पाणीपुरवठा मंत्री नीट काम करतोय का हा मुख्यमंत्री बघतो. अशी आमच्या शाळेतील एक बालसभा आहे, त्या माध्यमातून ही पूर्ण शाळा चालते.
आणि विशेष या सगळ्यांमध्ये म्हणजे परतिकी सरांचं खूप खूप आभार मानायला हवं, कारण हे सगळं ही शाळा जी उभारली आणि या मुलांमध्ये धाडस निर्माण झालं किंवा हे मुलं आता स्वयं अध्ययन करतात. हे कशामुळं की पहिलं आमच्याकडे 4च वर्ग होते, तेव्हा 1-2 शिक्षक असायचे म्हणजे वर्ग चालायचे, पण आमच्याकडे एकदम 4 वर्ग वाढले म्हणजे 8 वर्ग झाले. तेव्हा मुलांना शिक्षक नव्हते किंवा त्यांना शिकता येत नव्हतं, म्हणजे त्यांना काही माहितीच नव्हतं त्या वर्गांविषयी. मग सरांनी 1-2 लेसन घेऊन दाखवले. तसंच मग मुलांनीसुद्धा आपापलं स्वयं अध्ययन करून म्हणजे एकाने समोर जायचं आणि तो लेसन चांगल्या पद्धतीने शिकवायचा आणि काही जण नाही समजलं तर ते सरांकडे जायचं आणि विचारायचं. आणि सरसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करतात किंवा सपोर्ट करतात. यामुळे सगळं होऊ शकलं आहे. धन्यवाद. संदेश आहे. शाळेची मुख्यमंत्री म्हणून दिव्यांगाने अतिशय खूप सुंदर मनोगत दिलं बेटा. तुझं खूप खूप अभिनंदन. आणि तुझे जे स्वप्न आहेत, तुझे जे ध्येय आहेत, हे पूर्ण होत अशी आमच्या सर्वांच्या वतीने मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय डॉक्टर टेंभुर्णे सर, ज्यांच्यामुळे ही आमची जी आज क्षेत्रभेट पूर्णत्वास आली आणि तुमच्यासारख्या गोड विद्यार्थ्यांना, अतिशय हुशार विद्यार्थ्यांशी आम्हाला संवाद साधता आला, त्याबद्दल सरांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आणि तुला वैयक्तिकरित्या तुला आणि सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना, सर्व स्टाफला खूप खूप शुभेच्छा देतो. सरसुद्धा शुभेच्छा देते. फक्त आज दिनांक 13 फेब्रुवारी 2024ला शिवाजी हायस्कूल गोवरी, तालुका राजुरा, जिल्हा चंद्रपूरच्या वतीने वर्ग 10वीचे सर्व विद्यार्थी आणि आम्ही काही सहकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळा पालडोह, जे महाराष्ट्रामध्ये 365 दिवस चालणारी शाळा आहे असं ओळखल्या जाते, त्या शाळेला आम्ही भेट दिलेली आहे. या शाळेतील प्रत्येक वर्गामध्ये आम्ही जेव्हा गेलेलो असता प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्या संवादामध्ये प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी आम्हाला अतिशय चांगला उत्साह दाखवून आम्ही विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं दिली. तसंच इयत्ता 8व्या वर्गामध्ये जेव्हा आम्ही या ठिकाणी आलो तर त्या वर्गामधील जे शाळेचे जे मुख्यमंत्री म्हणून दिव्यांग आहे त्या मुलीने आपले मनोगतसुद्धा या ठिकाणी व्यक्त केले आणि आम्ही विचारलेल्या ज्या प्रश्नाचे उत्तरसुद्धा त्यांनी सांगितले. म्हणजे एकंदरीत त्यांनी या शाळेची पूर्ण स्थिती काय आहे, सुरुवातीपासूनची आतापर्यंतची स्थिती, त्याबद्दल आम्हीसुद्धा अतिशय गौरवलो आहो. आम्हालासुद्धा आमच्या जीवनातील हा एक अविस्मरणीय क्षण आहे की जेणेकरून आम्ही जेव्हा चंद्रपूर जिल्ह्याचा जेव्हा विचार करतो तर या पद्धतीच्या शाळा आहेतच, परंतु जिल्ह्यामध्ये तुमची जी शाळा आहे अतिशय उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाते. त्यामध्ये तुमच्यासारखे विद्यार्थी अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी जरी वर्ग जास्त आणि शिक्षक कमी असतानासुद्धा तुम्ही स्वतःचा उत्साह वाढवून तुम्ही स्वतःला डेव्हलपमेंट करता, विकसित करता, त्याबद्दल मी तुमच्या शाळेचे एक मुख्यमंत्री या नात्याने दिव्यांग या मुलींचे मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि तिला पुढील भविष्यासाठी तिचं जीवन उज्ज्वल व्हावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी या ठिकाणी थांबतो.